नमस्कार मित्रांनो, संच मान्यता पोर्टल ओपन झालेलं आहे. तर आपल्या शाळेची संच मान्यता पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम संच मान्यता या टॅबला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक नवीन डॅशबोर्ड तुमच्या समोर येईल. त्यामध्ये UDAS कोड, स्कूल नेम अशा प्रकारची माहिती आली जाते. तर सर्वप्रथम संच मान्यता फायनलाइज करायच्या अगोदर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरणं अतिशय आवश्यक आहे. तर आपल्या शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की नाही हे आपल्याला चेक करणं अतिशय आवश्यक आहे. बघा या ठिकाणी स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन मधील UDAS कोड, स्कूल नेम, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, क्लस्टर अशा प्रकारची संपूर्ण माहिती रीड आउट करून घ्यायची आहे. रीड केल्यानंतर ही जर माहिती अचूक असेल तरच आपल्याला फायनलाइज करायचं आहे. ही माहिती तपासल्यानंतर आता आपल्याला फायनलाइज या टॅबला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके या टॅबला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे स्कूल डाटा फायनलाइज झालेला आहे. यानंतरची सेकंड स्टेप आहे की आपल्याला स्कूल संच मान्यता ही फायनलाइज करायचं. त्यासाठी आपल्याला थर्ड टॅब जो की वर्किंग आहे तर त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की वर्किंग पोस्ट टीचिंग अँड नॉन टीचिंग शाळेमध्ये शिक्षक किंवा त्यांचे शिक्षकीय कर्मचारी किंवा त्या ठिकाणी एखाद्या शाळेमध्ये पिऊन वगैरे असतो, नॉन टीचिंग स्टाफ त्यांची देखील माहिती यामध्ये असतं. तर सर्वप्रथम काय करायचं, गेट शालार्थ डाटा या टॅबला क्लिक करायचं आहे. गेट शालार्थ डाटाला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली संपूर्ण माहिती या बॉक्समध्येच आली जाते. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 2 शिक्षक ऍड झालेले आहेत. टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ संपूर्ण टोटल आकडा यामध्ये आपणास पाहायला मिळतो. बघा 2 टीचर आहेत. त्यानंतर त्यांचा शालार्थ डाटा आहे, शालार्थ ID आहे, मीडियम आहे आणि सिलेक्ट मीडियम अशा प्रकारची माहिती पूर्ण पाहिल्यानंतरच आपल्याला संच मान्यतेचा डाटा फायनलाइज करायचा आहे. त्यानंतर हे सर्व माहिती क्लिअर झाल्यानंतर की बाबा या टॅबमध्ये कोणत्याच प्रकारची चूक झालेली नाही, त्यानंतरच आपण बघा या ठिकाणी आर यू शुअर यू हॅव टू कंप्लीट इट आणि त्यानंतर डाटा